नमस्कार. मितालीज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज डब्याची भाजी या सिरीज मधली दुसरी भाजी बघूया. आज ढबू मिरची म्हणजेच शिमला मिरचीची अगदी 5 मिनिटात तयार होणारी चटपटीत भाजी कशी करायची ते बघूया. ही भाजी मुलांना आवडतेच असं नाही, पण अशा पद्धतीने भाजी केली तर मुलांना नक्की आवडेल आणि मोठ्यांनाही. चला किचन मध्ये जाऊया. ढब्बू मिरची 1/2 किलो घेतलेली आहे. यालाच ढोबळी मिरची किंवा हिंदीत शिमला मिरची असं म्हणतात. मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. बटाटे 2 हे उकडून घ्यायचे आणि मिरची चिरून घ्यायची आहे. बटाटे उकडून चिरून घेतले आणि मिरचीही चिरून घेतली आहे. अगदी बारीक चिरायची नाही, थोडेसे मोठे काप ठेवले तरी चालतं. बटाटेही असे थोडे मोठेच ठेवायचे. भाजीसाठी मी लोखंडी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल, फोडणी करूया. 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, मिरची, ही व्यवस्थित परतून घ्यायची. त्यानंतर बटाटा. या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच रेसिपी बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्ही लगेच बघू शकाल. भाजी छान परतून झालेली आहे. याला आता 1-2 मिनिटं वाफ येऊ द्यायची. ढबू मिरची लवकर शिजते आणि बटाटाही उकडलेला आहे. ही भाजी अगदी 5 मिनिटातच तयार होते. त्यामुळे सकाळी घाईच्या वेळेला अशी भाजी तुम्ही डब्यासाठी देऊ शकता. यामध्ये आता अर्धा चमचा तिखट, 1/2 चमचा गरम मसाला आणि हा सिक्रेट पदार्थ म्हणजे कसुरी मेथी, ही हातावर थोडी अशी क्रश करून घालायची. यामुळे भाजी खूप टेस्टी लागते. तुम्ही मुलांना अशी भाजी डब्यात दिलीत ना तर डबा नक्की फस्त होणार. ट्राय करून बघा. मीठ घालूया. मुलांच्या डब्यासाठी ही भाजी असल्यामुळे तिखट आणि गरम मसाला अगदी कमी घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. याला परत 1-2 मिनिटं वाफ येऊ द्यायची. ढबू मिरची अँटीऑक्सिडंट आहे आणि यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे ही भाजी खूप पौष्टिक आहे. व्हिडिओत भाजी व्यवस्थित दिसावी म्हणून मी बटाटा आणि मिरची थोडी मोठी चिरली होती. भाजी शिजल्यानंतर या स्टेजला तुम्हाला हवी तर थोडी मॅश करून घेऊ शकता. बघा, अगदी 5 मिनिटात भाजी तयार झालेली आहे. ही झटपट तयार होणारी टेस्टी भाजी करून बघा आणि मुलांना आवडली की नाही ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.